श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला स्वामी जीवनामध्ये आल्यानंतर जीवन आपलं कसं बदलतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातात नसतो, पण त्याच्यामधला जो काळ असतो त्याला आपण आयुष्य म्हणतात, ते कसं जगायचं हे नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. समजा त्या आयुष्याला जर आपल्या स्वामींचा आशीर्वाद आपल्यावरती असेल किंवा कोणत्याही तुम्ही देवांना निस्सीम भक्ती त्या ज्या देवावरती करतात त्या देवाची साथ, त्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर ते जीवन, ते आयुष्य आपलं किती सुंदर होईल ना. तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे आयुष्य आनंदाने जगायचंच आहे. आपली प्रत्येक आपल्याला जी आवड आहे ती आवड आपल्याला जपायची आहे, पण त्याच्याच सोबत आपल्याला एका कोणत्याही देवांवरती किंवा स्वामींवरती असा विश्वास करायचा आहे की तुम्ही जेव्हा संकटात असाल ना, तुम्ही निश्चिंत राहाल की नाही नाही मला काही टेन्शन नाही, स्वामी आहेत ना माझ्यासोबत, असं तुम्हाला ते मनातनं वाटलं पाहिजे, तुम्हाला ते फील झालं पाहिजे. आता माझ्या जीवनामध्ये पण तर माझं आयुष्य एकदम बदलूनच गेलं. म्हणजे समजा ज्या गोष्टींची अपेक्षा मी कधी केली नव्हती त्या गोष्टी आयुष्यात घडू लागल्या. आणि असं नाही की आपल्याला काही पाहिजे म्हणून आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचंय किंवा भगवंताला आपलं काही त्या आयुष्यामध्ये चांगलं करा म्हणून आपल्याला भगवंताची भक्ती करायची, तर असं नाहीये. स्वतःच्या समाधानासाठी द्यायचं असेल तर स्वामी देणारच आहेत ना आपल्याला. त्याच्यामुळं अपेक्षा घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं नाहीये किंवा देवाकडे प्रार्थना नाहीये करायची. तर फक्त तुम्ही सोबत राहा स्वामी माझ्या, तुमचा हात माझ्या कायम डोक्यावर राहू द्या, हेच ह्याच्यासाठीच आपल्याला स्वामींची भक्ती करायची आहे. जेव्हा मी सुरुवातीला स्वामी सेवेमध्ये आले किंवा मी जेव्हा स्वामींना ओळखलं, मी जेव्हा स्वामींची भक्ती करू लागले, त्यावेळेला असं नाहीये की मला काही चमत्कार स्वामींनी दाखवला म्हणून मी स्वामींना खूप मानू लागले. आपोआपच मला स्वामींबद्दल गोडी निर्माण झाली. मला आपोआप त्यांचं नामस्मरण मला छान वाटू लागलं. मला स्वामींचे गाणे आहेत, नंतर तारक मंत्र आहे, तो ऐकल्यानंतर मला समाधान वाटू लागलं. म्हणून मी स्वामींची एवढी भक्ती करते, म्हणून मी स्वामींना एवढं मानते. आता हे माझं नशीब आहे की स्वामींनी त्यांचं नामस्मरण करण्याची परवानगी मला दिली. हे मी माझं स्वतःचं भाग्य समजते, माझं स्वतःचं नशीब समजते. माझ्या माहेरी पण माझी आजी आजोबा, माझे आई वडील गजानन महाराज यांचे परमभक्त आहेत आणि मी पण गजानन महाराजांना खूप मानते. रोज मी गजानन महाराजांचा 1 अध्याय आणि स्वामींचे 3 अध्याय यांचं वाचन करते. तेच म्हणायचे की तुम्ही कोणत्याही देव, सगळे देव एकच आहेत, फक्त आपल्याला कोणत्या ना कोणत्या देवाची तरी भक्ती करायची आहे. ती कशासाठी? तर स्वतःच्या समाधानासाठी. जेव्हा आपल्यावरती समजा एखादं संकट आलं ना, आता मला तर असं वाटतं की समजा माझ्या आयुष्यामध्ये काही अडचण आली तर मी फक्त एवढंच म्हणते की स्वामी तुम्ही आहात आणि तुम्ही सगळं पाहताय, तुम्ही जे चांगलं असेल माझ्यासोबत तेच तुम्ही नक्की कराल. आणि खरंच हा विश्वास माझ्या मनामध्ये आला ना की मग मला नंतर काही टेन्शन येत नाही, मला काही दुःख वाटत नाही, मला खरंच काही वाटत नाही. सांगायचं तुम्हाला हेच आहे की जर आयुष्य आपल्याला समाधानाने, आयुष्य जर आनंदाने जगायचं असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. त्यांच्यावरती अतूट विश्वास ठेवायचा आहे की कितीही जरी संकट आलं तर तुम्ही आहात, तुम्ही त्या संकटातनं मला बाहेर काढणार आहात. आयुष्य म्हणल्यानंतर आपल्या समजा पूर्वजन्मीचे काही कर्म असतील, आपलं आयुष्य आहे तर दुःख तर येणारच आहे. पण दुःख आल्यानंतर लगेच गळून जाणं किंवा लगेच टेन्शन घेणं असं हे चुकीचं आहे. म्हणून आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. माझ्या मैत्रिणीच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक संकट होते. तिच्या पण जीवनामध्ये खूप सारे म्हणजे तिच्या अडचणी येत होत्या, परंतु ती महादेवाची निस्सीम भक्त आहे आणि महादेवाने तिचं प्रत्येक संकट दूर केलं. असं म्हणतात की सगळ्या देवामध्ये महादेव हा भोळा शंकर आहे. म्हणजे महादेवापर्यंत आपली प्रार्थना लवकर पोहोचते आणि महादेव आपल्याला लवकर प्रसन्न होतो. हेच सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही देवाची करा, पण भक्ती करा, त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि आयुष्य मग सुंदर आपल्याला जगता येईल. ते सरळ मार्गाने आपल्याला फक्त चालायचं आहे आणि फक्त स्वामींवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की संकट आलं तर ते आहेत हे आपल्याला आपल्या मनामध्ये म्हणायचं आहे. लगेच घाबरून जायचं नाहीये. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगणार होते आणि तुम्हाला हेच सांगायचंय की फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी जीवनामध्ये आल्यानंतर आपलं आयुष्य पूर्ण पालटून जातं आणि अतिशय आनंदाने आपण ते जीवन जगू लागतो. तर आज माझ्या मुलांना पण तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. नमस्कार, मी आर्यन. नमस्कार मी शौर्य. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.